संसिद्धे त्वमचलमनोभवं गतिं पोषामि समयपावुड विनमोऽस्तुते वलिवनिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरचिते। तर काय पाहत होतो आपण की 9 बोल सिद्ध, नंतर ध्रुव, नंतर अचल आणि अनुपमवर किती केले होते? अचलचे 8 आणि अनुपमचे 9. मग का अचलचे 8 केले होते? तर पंचपरिवर्तन फक्त जीवामध्येच घडतात. उद्गल धर्म अधर्म आकाशकालामध्ये घटत नाही, म्हणून त्याचे काय घेतले? 8च बोल घेतले. त्याच्यानंतर अनुपम, उपमा, ज्याला उपमा, उप म्हणजे निकटची वस्तू, मा म्हणजे मोजण्यासाठी नाही, त्याला म्हणायचं अनुपम. मग जीवासारखी कोणतीच वस्तू नाही म्हणून अनुपम. मग हा बोल सुद्धा कसा आहे? 8च घटना, 6 द्रव्यामध्ये नाही, कारण ते 5 द्रव्य अनुपम म्हणता येत नाही, त्यांचं आपल्याला काही प्रयोजन नाही. मग हे सगळं आपल्याला समजून काय आहे की आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तरच आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती. आणि ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे. मग प्रत्येक क्षणी आम्हाला आनंदाने जगायचं आहे. धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला. आणि ते सोडून बाकीच्या बाहेरच्या सगळ्या काय आहेत? न कला, कला नसलेल्या नकला. बघा 27 नक्षत्रामधले 9 नक्षत्र पावसाळी कोरडे गेले. खाली किती राहिले? 18 राहिले की. तर बाकीच्या 18 असून नसल्यास जमा आहेत. म्हणजेच त्यातलं लक्षात घ्यायचं आहे की ते 18 नक्षत्र काय उपयोगी नाही आहेत, म्हणून शून्यच राहिले. मग तसं आपल्याला आत्म्याला जाणण्याची कला नसेल माहिती आहे, बाकी सगळ्या कलांमध्ये आपण पारंगत आहोत, तर त्या बाकीच्या सगळ्या कलांमध्ये पारंगत असलो तरी 0, म्हणजे आपल्याला खरी कला येत नाही. म्हणून आपण सारखं आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणण्याची कला शिकायची आणि ते सोडून आपल्याला बाकी काही प्रयोजनभूत नाही. म्हणजे बघा की आपण बाहेरचं सगळं नको असलेलं शिकतो. कुणी म्हणतं एम्ब्रॉयडरी शिकली, कुणी म्हणतं काय शिकलं? बोला की पटापटा. क्लास, भरतकाम, काय काय सगळं बाहेरचं शिकत राहतो. फिजिओथेरपी शिकलो, सगळं शिकलो, परंतु हा मी चिदानंद म्हणून अनुभूती घेतली नाही. आणि त्यामुळं आम्ही रिकामेच राहिलो. म्हणून स्वतःला जाणलं तर बरोबर आहे, स्वतःला जाणलं नाही तर बरोबर नाही. म्हणून काय म्हटलं? कला जगत में 72, कला जगत में 72, तामे 2 सरदार, एक जीव की जीविका, दुसरा अपना मुद्दार. तर एकूण 72 मेन कला आहेत ना, तर 2 मेन आहेत, 2 मेन आहेत. म्हणून कला जगत में 72, जरी 72 कला आहेत त्यातले 2 महत्वाचे आहेत. एक जीव की जीविका आणि दुसरा आपला उद्धार. म्हणजे जीविका म्हणजे स्वतःला ओळखायचं आणि दुसरा आपला काय करायचं आहे? उद्धार करायचा आहे. तर आपल्याला ते उपयोगी आहे. म्हणून स्वतःला जाणलं नाही तर आपण ह्या दुःखद संसारातनं सुटू शकत नाही. आणि स्वतःला जाणलं तरच आपण काय होतो? ह्या दुःखद संसारातनं सुटू शकतो.
मग प्रत्येक क्षणी आपण काय करायला पाहिजे, हा मी चिदानंद म्हणून स्वतःची जाणीव केली. आणि ही जाणीव केली तरच आपण काय होतो की आत्ताच आनंदाला प्राप्त होतो. म्हणून जीविका म्हणजे स्वतःचं जीवत्व शक्तीवरनं स्वतःला ओळखणं, जीवत्वावरनं अभिवृत्ती केली. आणि दुसरी कला काय सांगितले, आपला उद्धार करायचा आहे. संयम धारण करून आपला उद्धार केला तर उपयोगी आहे. म्हणून आपल्याला 47 शक्ती सॅम्पल रूपाने सांगितल्या समयसारच्या शेवटी. त्यातल्या 2 पहिल्या कोणत्या सांगितल्या, कशावर जगतो आणि कसं जगतो, ह्या 2 महत्वाच्या आहेत. कशावर जगतो म्हणजे जीवत्व शक्तीवर जगतो, आणि कसं जगतो स्थिती शक्तीने एव्हरग्रीन जगतो, चैतन्य रूपाने जगतो. आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण बाहेरच्या परद्रव्यावर अवलंबून राहणार नाही. किती चाललंय आज सारखं आपल्याला, इतर जीवांवर जीवन आहे, इतर पैशावर वगैरे जीवन आहे, घरादारावर जीवन आहे, तर बाहेरच्या वस्तूंवर माझं जीवन नाहीच. हे जर आपल्याला समजलं तर आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणून प्रत्येक क्षणी आनंदाला प्राप्त होतो. म्हणून मी माझा भगवानात नाही. भग म्हणजे ज्ञान, वान म्हणजे सहित, भगवान म्हणजे ज्ञानवान. मग भगवंतांना आपण दर्शन करताना असं करून असं करतो म्हणजे तुमच्यात जसे गुण आहेत तसे माझ्यात आहेत. लगेच स्वतःला जाणलं तर ते देवदर्शन निजदर्शनाला कारण आहे. आणि स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला सम्यक दर्शन होणार नाही. मग अनेक वेळा देवदर्शन केलं पण हा मी चिदानंद म्हणून जाणलं नाही तर काही उपयोग नाही. म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपालाच जाणायचं आहे. आणि असं ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर आपल्याला उपयोगी आहे. आता कोणी लिहून आणलेत वाचा, अचल आणि अनुपमचे बोल. मीच लिहिले हो की, पण ते आपल्यासाठी लिहून काढायचं, इथंच बसून घ्यायचं नाही. तर घरी जाऊन घ्यायचं म्हणजे तेवढं आपलं काय होतं, पाठांतर होत आहे. म्हणून काय लक्षात आलं की ध्रुव, अचल, अनुपम. अचल म्हणजे काय घेतलं, पंचपरावर्तनाने रहित ध्रुव स्वभाव. कोणती 5 परिवर्तन, द्रव्य परिवर्तन, चेतन परिवर्तन, काल परिवर्तन, भाव परिवर्तन आणि भाव परिवर्तन. परिवर्तन कसं मोजायचं असतं, ज्यापासून सुरुवात झाली परत तिथं चालू तर परिवर्तन झालं. जसं आता समजा आपण मध्ये कोणता मेरू पर्वत आहे ना, आणि त्या इथून सुरुवात केली फिरायला, तिथून इकडंपर्यंत आलो, तिथं पोचलो तर तिथं एक प्रदक्षिणा पूर्ण झाली. तसं परिवर्तन म्हणजे काय, द्रव्य जसं बांधलं तर तसंच प्रथमता जसं बांधलं तसं परत बांधलं तर द्रव्य परिवर्तन. मग सगळे त्या परिवर्तनाची काय आहे माहिती मोठ्या ग्रंथांमध्ये भरपूर आहे. मग द्रव्य, क्षेत्र, काल, भव आणि भाव. मग अशा रीतीने हे 5 परिवर्तन केलेले परत करत राहतो. आपल्याला कंटाळा येत नाही म्हणतात. उलट आता कंटाळा इतका यायला पाहिजे की आता मला पंचपरिवर्तनामध्ये हिंडायचं नाही, आता मला माझ्या स्वभावातच राहायचं आहे. आणि असं जर आपण आपल्या स्वभावात राहिलो तर अचल समजून आपल्याला फायदा झाला. म्हणून ध्रुव स्वभाव अचल आहे. पहिला बोल काय झाला, ध्रुव स्वभाव अचल आहे. नंतर दुसरं काय सांगितलं होतं, प्रत्येक गुण अचल आहे. प्रत्येक गुणाचे अविभाव प्रतिच्छेद अचल आहे. त्याच्यानंतर जी अचलला विषय करून जाणणारी पर्याय आहे शुद्धोपयोगाची ती उपचाराने अचल आहे. त्या पर्यायात प्रगट झालेले अविभाग प्रतिच्छेद उपचाराने अचल आहे. तर ते क्षणिक आहे ना पर्याय. त्याच्यानंतर जिनवाणी अचलचं वर्णन करते ती उपचाराने अचल आहे. आणि पुढं काय सांगितलं, सांगणाऱ्याचा उपयोग एवढभूत नयाने अचलला सांगताना त्या रूपाने परिवर्तित झाला, मग उपचाराने अचल म्हटलं. आणि ऐकणाऱ्याचा उपयोग अचल रूपाने
एवंभूत नयाने परिवर्तित झाला म्हणून त्याला उपचाराने अचल म्हटलं. किती झाले बोल? 8. मग हे सगळं आपल्याला का समजून घ्यायचं आहे तर आमच्या स्वरूपाचं आम्हाला भान यावं, ज्ञान व्हावं आणि स्वरूपाला विषय करून आम्ही जाणू लागलो तर आमच्यातली सगळी दुर्दशा संपली. स्वरूपाला जाणलं नाही तर आम्ही सारखं काय करतोय? विभाव परिणती करतो, परतंत्र राहतो आणि दुःखी होतो. खुर्जन शास्त्रींकडे 2 फॉरेनियर आले आणि ते म्हणाले काही वेळ नाही आमचं तिकीट काढलंय. एका वाक्यात का 2 वाक्यात धर्म सांगा. त्यांनी सांगितलं की मी वाक्य सुद्धा सांगत नाही. धर्म इज इक्वल टू, जैन धर्म इज इक्वल टू स्वतंत्रता आणि स्वाधीनता. जाऊ म्हटलं, माझं काम संपलं. आणि ते ऐकल्यावर त्यांना ते इतकं ॲप्रिशिएट झालं की ते म्हणाले आता आम्ही तिकीट कॅन्सल करून शिकणार आहे पुढचं. म्हणजे स्वतंत्र, स्वतःचं तंत्र कोणतं आहे? ज्ञानदर्शन. आणि त्या ज्ञानदर्शन तंत्रानुसार जो राहतो तो स्वतंत्र. आणि स्वावलंबन शब्द काय सांगतो? स्वतःचं अवलंबन. मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाच्या अवलंबनाने राहिलो तर मला बाहेरच्या परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. म्हणून स्वतंत्रता आणि स्वावलंबन म्हणजेच शुद्धोपयोग. म्हणून शुद्धोपयोग एव शरणम का म्हटलं प्रवचनसारमध्ये? तर पहिला शुद्धोपयोग सार्थ करायचा आहे. शुद्ध त्रिकाली, शुद्ध बुद्ध एक स्वभावी आत्मा तोच मला शरण आहे, हा विषय झाला. शुद्धोपयोगचा दुसरा अर्थ काय केला? जी जाणणारी शुद्ध पर्याय प्रगट झाली तिला काय म्हटलं? उपचाराने शरण म्हटलं. म्हणजे प्रगट करण्यायोग्य शरण आहे. मग असं आपल्याला आपलं स्वरूप जाणीवेत आलं तरच आपण काय होतो? आनंदाला प्राप्त होतो. आणि एकदा जरी अनुभूती घेतली, अनुभूतीची चटक कळाली तर बाहेरची सगळी रुची संपली. मग मला शाळेला जायचं, मला कॉलेजला जायचं आहे, मला बाहेरचं काय करायचं, पैसे मिळवायचे, जॉब करायचं, लग्न करायचं, सगळं सगळं संपलं. एक फक्त अनुभूती घेतली तर त्याचं जीवन पूर्ण काय झालं? परिवर्तित झालं. आणि इतकं परिवर्तित झालं, इतकं परिवर्तित झालं की त्याला बाहेर कुठंच रुची वाटत नाही. मग असं आपल्याला आपल्या जीवनात घडलं तर आपण शिकून काय आहे फायदा? नाही तर आता कधी संध्याकाळ होते कधी घरी पळतो असं भाव केले तर चुकलं. दुपारीच मग काय कळलं आपल्याला? म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला इतकी रुची लागायला पाहिजे की इथं हाकलून दिलं तर नाही अजून आम्ही 5 दिवस राहणार आहे. म्हणजे असं जर आपल्याला रुची लागली तर आपलं जीवन सफल आहे. आणि जर रुची लागली नाही तर आपलं जीवन वाया चाललं. म्हणून आपण प्रत्येक क्षणी आतमध्ये डोकायला शिकायचं आहे. डोकायला म्हणजे आता असं डोकं बसायचं तसं नाही, तर आतमध्ये स्वतःला विषय करून जाणायचं आहे. आपा स्मृतिश्रुत प्रमाणात्मक साधनाने जाणलं. विषय अखंड आहे अभिवृत्तीचा. साधन पण प्रमाणात्मक साधन अखंड आहे. आणि तिथं त्याला अतिशय आनंदाचा काय तो स्वाद येतो. आणि असा स्वाद आला की त्यामध्ये बाहेरचा स्वाद सगळा संपला. ध्रुवणी सिद्ध म्हणते अजून 5 दिवस व्हायला पाहिजे बघा. म्हणजे असं जर आपल्याला भाव झाले तर आपल्याला रुची लागली. आणि हे भाव झाले नाही तर आपली रुची नाही आतमध्ये. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचे की प्रत्येक क्षणी आपण आपल्या स्वभावाला जाणायचं आहे. स्वभाव सोडून मला बाकीचं काहीच प्रिय नाही. मग काय म्हटलंय? ज्ञानी की वाणी, ज्ञानी की वाणी सुनते है प्राणी, मिटती है नादानी, नहीं होती भव में हानि, कहती है जिनवाणी. तर ज्ञानीची वाणी म्हणजे जे आत्मानुभूती घेतात त्यांची वाणी. आणि ती वाणी जर ऐकली आणि ऐकून जर आम्ही स्वरूपाला जाणलं तर आमची नादानी मिटते, संपलं सगळं. आणि कहती है जिनवाणी, आणि हेच आम्हाला जिनवाणी सांगते. आणि हे समजून आमचं जीवन आनंदाला प्राप्त झालं तर एवढं सगळं समजून आम्ही काय झालो? मार्गस्थ झालो. आणि आतला आनंद भोगला नाही, फक्त आलो देखादेखी. दीक्षा पण घेतली. पिंची कमंडूचे मेरू पर्वतावेळी ढीग झाले. पिंची किती छोट्या जागेत बसले दाबल्यावर.
आणि एवढे मोठे ढीग झाले तरी सुद्धा मी इतक्या वेळा दीक्षा घेऊन का गेलो नाही मोक्षाला? तर आत्मिक अनुभव घेतला नाही, अतिंद्रिय आनंदाचा रस चाखला नाही आणि त्यामुळं आमची सगळी काय चालली आहे? दुर्दशाच दुर्दशा. म्हणून मला स्वतःचा रस चाखायचा आहे. स्वतःचा रस चाखला तरच मी मार्गस्थ होतो. हा चैतन्य रस असा आहे की बाहेरचा तो आंबेवाला म्हणतो एवढीच फोड देला, पण हा चैतन्य रस असा आहे की अखंड आत्म्याला विषय करून आम्ही जाणू लागलो तर अखंड आत्मा जाणीवेत येतो, खंडित नाही. आणि असं आपण अखंड स्वरूपाला जाणू लागलो तर आपली सगळी दुर्दशा आत्ताच संपते, वेगळा क्षण नाही. म्हणून मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच रुची करेन आणि अशी रुची करेन की त्या रुचीने माझे सगळे काय झाले? भव संपले. आणि इतकं आतमध्ये स्वतःची रुची पाहिजे की मला काही बाहेरचं कार्य चालू असेल तर मी जाणणाऱ्या आत लगेच जाणीव केली. आणि ही जाणीवच शुद्ध उपयोगच मोक्ष मार्गामध्ये उपयोगी आहे. आणि याचं प्रॅक्टिकल केलं तरच आम्ही मार्गस्थ होतो. आणि हे प्रॅक्टिकल केलं नाही तर आम्ही मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला आतमध्ये स्वतःची रुची करण्याची काय आहे? अनुभूतीची सवय लावायची. स्वतःची रुची झाली तर बाहेरची खोटी रुची काय झाली? सहजच संपली. म्हणून ह्या एका रुचीनेच आम्ही तरतो. आणि ही रुची जर झाली नाही तर आम्ही या संसार सागरामध्ये बुडत राहतो. किती बुडलोय? अनेक वेळा बुडलोय. आणि आता सुद्धा अनुभूती घेतली नाही तर परत बुडतच राहणार. म्हणून आम्हाला भाव काय व्हायला पाहिजे? मी अनुभूती घेऊन आत्मकल्याणच करेन आणि ते सोडून मला बाहेरचे विभाव परिणाम करण्याची गरजच नाही. आणि अशी जर आपली स्वतःची रुची आपल्यामध्ये होऊ लागली तर आपल्याला तत्वरुची हे सम्यक दर्शनाचं लक्षण समजलं. काय सांगितलं होतं? तत्वरुची, तत्वार्थ श्रद्धा आणि प्रशम सम्यक अनुकंपा आस्तिक्य. तत्वरुची अध्यात्माच्या दुसऱ्या म्हणजे समस्याच्या दुसऱ्या गाथेमध्ये अध्यात्म दृष्टीने काय आहे? शुद्ध नयाने सांगितलं. तत्वार्थ श्रद्धा अशुद्ध नय आणि प्रशम समय अनुकंपा आस्तिक्य अशुद्ध तर नाही. आणि आता धौलाकरांनी कसं घेतलंय पहिल्या पुस्तकात 152 पानावर की प्रशम समय अनुकंपा आस्तिक्य याला म्हटलं शुद्ध नाही. तर नंतर तत्वार्थ श्रद्धा अशुद्ध नाही आणि तत्वरुची अशुद्ध तर नाही. कारण आगम भाषेमध्ये जे नाही ते अध्यात्म भाषेत उलटे पडतात आणि अध्यात्म भाषेतले नय आगम भाषेत उलटे असतात. म्हणून तिथं काय सांगितलं की तत्वरुची हे काय आहे? अशुद्ध तर नयाने सांगितलं. मग आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपण जर स्वतःची रुची केली तर तत्वरुची झाली. आणि तत्वार्थ श्रद्धा जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष आणि त्या दोन मिसळ पुण्य पाप. तर असे हे जे 9 पदार्थ झाले तर हे सगळा भेदरूप झाले म्हणून अशुद्ध तर नाही म्हटला. आणि प्रशम सम्यक अनुकंपा आस्तिक्य तर कसं आहे की प्रशम शांत राहतो, संवेग संसारापासून भयभीत आहे, अनुकंपा दयाभाव सगळ्या प्राणीमात्राविषयी दयाभाव. आणि आस्तिक्य म्हणजे काय आहे तर अनंतानुबंधी मान कशाच्या अभावात आस्तिक्य बुद्धी प्रगट होते. म्हणून ते मिथ्या दृष्टीमध्ये खरं जात नाही तर फक्त सम्यक दृष्टीमध्येच जातं. म्हणून जो अनुभूती घेतो त्याच्यामध्ये काय झाली? आस्तिक्य बुद्धी प्रगट झाली. पण प्रशम सम्यक अनुकंपा आस्तिक्य सम्यक दृष्टीमध्ये पण जातं आणि मिथ्या दृष्टीमध्ये पण जातं. म्हणून ते काय आहे? अध्यात्म दृष्टीने अशुद्ध तर नाही, तत्वरुची शुद्ध नाही, तत्वार्थ श्रद्धा अशुद्ध नाही आणि प्रशम सम्यक अनुकंपा आस्तिक्य अशुद्ध तर नाही सांगितला. आणि आगम भाषेने धौलाकरांनी काय सांगितलं? प्रशम सम्यक अनुकंपा आस्तिक्य शुद्ध नाही, तत्वार्थ श्रद्धा अशुद्ध नाही आणि तत्वरुची अशुद्ध तर नाही सांगितला. म्हणजे हे सगळे नय समजून
आपण स्वतःमध्ये स्वतःची रुची केली तर आपण मार्गस्थ होतो. स्वतःची रुची केली नाही तर आपण मार्गस्थ होऊ शकत नाही. मग प्रत्येक क्षणी आतमध्ये मी भगवान आत्मा आहे अशी आपल्याला जाणीव झाली. म्हणायचं पण नाही मी भगवान आहे, जल्प पण नकोय, फक्त जाणीव झाली तरच आम्ही काय होतो, मार्गस्थ होतो. आणि ही जाणीव झाली नाही तर आम्ही मार्गस्थ होत नाही. म्हणून मला माझ्या कारण परमात्म्यालाच जाणायचं आहे. कारण परमात्मा सोडून मला दुसरं काहीच प्रिय नाही. आपले काय काय प्रिय असतात, मुलं प्रिय, नातू प्रिय, अजून दागिने प्रिय, नवीन आणलेली साडी प्रिय, दागिने प्रिय, काय आपल्याला नको असले सगळं प्रिय वाटत असतं. पण आज आपल्याला ज्ञान झाल्यावर काय लक्षात आलं, एक माझा कारण परमात्माच मला काय आहे, प्रिय आहे. ते सोडून मला बाहेरचं काहीच प्रिय नाही. आणि हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण बाहेरची खोटी रुची काय करतो, सहज संपली. त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. म्हणून बघा त्या कोणाची गोष्ट सांगितली बरं, श्वेतांबर साहित्यातली, कोण, हा स्थूलभद्रा. मग स्थूलभद्राची गोष्ट काय सांगितली की त्याचं त्या नर्तकीवर प्रेम झालं आणि नर्तकीला राजाचा नियम आहे की राजाच्या नियमानुसारच तिनं लग्न करायचं, स्वतः ठरवायचं नाही. पण ह्याचं आता असं झालेलं आहे की तिनं जाऊन राजाला विनंती केली आम्ही विवाह करू का, आणि राजाने पण नेमकी परवानगी दिली आणि दिली परवानगी. लग्न झालं पण थोड्याच दिवसात स्थूलभद्राला वैराग्य झालं, रिक्षा घेऊन निघून गेला. म्हणजे बघा प्रेम विवाह टिकत नसतो. एकतर घटस्फोट तर होईल, नाहीतर वैराग्य तरी होईल. काय म्हणतो आपण, किती स्फोट असतात, अणुबॉम्ब स्फोट, घटस्फोट, तत्वस्फोट, लघुतत्वस्फोट, म्हणजे सगळे स्फोट आहेत. आणि झालं तो दीक्षा घेऊन निघून गेल्यावर तिला वाटतं कधीतरी परत येतील माझ्या ओढीने, आणि ते काय आले नाही. आणि एके दिवशी चातुर्मास सुरू होणार म्हटल्यावर एक मुनी यायलेले दिसल्यावर तिला वाटलं आलेच ते. ती अगदी स्वागताला पुढे जाते आणि जवळ जाऊन बघते तर दुसरेच आहे. तरी म्हणते ठीक आहे, ते नाही तर त्यांच्या संघातले तरी आहेत, त्यांची बातमी तरी कळे. माणूस कशावर जगत असतो, आशेवर जगत असतो. आणि अशा पद्धतीने त्यांना तिनं आत घेतलं आणि राहावं विनंती केली. पण ते मुनी तिला पाहताच मोहित झाले आणि आपली खोटी भावना प्रदर्शित केली. तर ती कानावर हात ठेवते आणि ते मनात तर म्हणते मी शिलवान आहे, पण आता यातनं मार्ग कसा काढायचा, म्हणते मला एक रत्न कांबळ द्यावी, तुमचा विचार कर. आता साधूजवळ कुठली रत्न कांबळ असणार. तर त्यांनी इतकी व्यवस्थित माहिती काढली कुठं फुकट मिळते रत्न कांबळ. तिथं चातुर्मास सोडून पावसात उन्हात वगैरे पळत पळत गेले, रत्न कांबळ घेतली आणि परत पळत पळत येऊन तिला दिली आणि आपली इच्छा पूर्ण करेल वाटलं. आणि तिनं काय केलं, त्या रत्न कांबळीचं कात्री आणा म्हणून सांगितलं, 4 तुकडे केले, 4 दासींच्या अंगावर फेकले, म्हणाले तुमचा चिखलाने भरलेला पाय पुसा. त्याला इतकं वाईट वाटलं की याच्यासाठी मी किती श्रम केलेत आणि हे चिखल पुसायला वापरायला लागलेत, किती आपल्याला काय आहे याचा त्रास झालेला आणताना, आणि ह्यांना त्याची काही किंमत नाही. पण तेवढ्यात त्यांचे भाव टिकून तिनं सांगितलं की रत्न कांबळ पाय पुसण्यासाठी वापरायचं म्हटलं तर तुम्हाला नको वाटतंय, आणि तुमचं चैतन्य रत्नाला जाणणारं हे संयमाचं जीवन ते तुम्ही ह्या भोगासाठी वाया घालू लागलाय, ते कसं चाललंय. आणि असं म्हटल्यावर इतका पश्चाताप झाला की लगेच आचार्यांकडे जाऊन प्रायश्चित्त घेऊन परत स्वतःचं काय केलं, स्थितीकरण केलं. मग त्यांची गोष्ट आहे की आमची आहे. आम्ही सुद्धा 24 तास काय करतोय, काम भोग बंद कथा यातच अडकलेले आहोत. बघा सागर धर्मामृत, रत्नकरण वगैरे चरणायुगाच्या ग्रंथांमध्ये काय सांगितलंय, मुलं उत्पन्न होईपर्यंतच काय आहे, अब्रह्म. आणि एकदा ते काम संपलं की कायमचं ब्रह्मचर्य तुम्ही घ्या नाही तर न घ्या, तर तिथं ते कायमचं ब्रह्मचर्य लागू केलं. होतात का बाप, किती जणांना घ्यायचं कायमचं ब्रह्मचर्य,
शिबिराचा फायदा. एक जण पण हो म्हणा, आम्हाला कायमचं घ्यायचंय असे आम्हाला भाव होतात का? छोटे छोटे नियम यामध्ये घेतो म्हणते. आहे, पण आता ज्यांना नाहीये त्यांची कथा चालली आहे की आम्हाला कायमचे ब्रह्मचर्याचे भाव होतात का? विचार करत नाही आपण. विचार केलं तर आपण तरतो, विचार केलं नाही तर आपल्याला असंच आपण भोगामध्ये लटपटत राहतो, लिप्तत राहतो, स्वतःला आकुलता व्याकुलता करतो आणि एका क्रियेमध्ये 9 लाख त्रसजीवांची सुसा होते. तेवढे आपले काय झाले, शत्रू परत येतात. कुठेतरी एवढीच गाठ झाली आणि ती गाठ संपूर्ण शरीरात पसरून मेलो, समाधी मरणापासून वंचित राहिलो. म्हणून खरं वैराग्य कुठं करायचंय की मला हे शरीराचे भोग नाही. आणि न्यायदीपिका आपण शिकलो, जिथं ज्ञान आहे तिथंच आनंद आहे. बाहेरच्या अचेतन वस्तूंमध्ये ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही. मग माझ्यामध्ये माझा ज्ञान आनंद स्वभाव सदैव आहेच आणि त्या ज्ञान आनंद स्वभावाला मी जाणू लागलो तर आम्हाला ही भोगाची रुची सहजच काय झाली, संपवता आली. आणि जर आम्ही ज्ञान आनंद स्वभावाला जाणलं नाही तर सगळं चुकीचं चाललंय. स्पर्श ज्ञानाने पण रहित आहे, आनंदाने पण रहित आहे. मग कुणाचा स्पर्श झाला म्हणून मला आनंद मिळतो हे म्हणणं चुकीचं आहे. स्पर्श, रस, गंध, वर्ण आणि शब्द ह्या सगळ्या 5 इंद्रियांच्या विषयामध्ये ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही. आणि हे समजून जर आम्ही आमच्या ज्ञान आनंद स्वभावामध्ये राहिलो तर आम्हाला आता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि ज्ञान आनंद स्वभाव सोडून आम्ही सारखं बाहेरच्या वस्तू काय करतो, गोळा करतो. आज ही साडी नेसली, उद्या ती, परवा ती. का बरं? एका साडीने आपल्याला फक्त काय करायचं, आम्ही झाकण्यासाठी उपयोगी आहे. आणि आपण काय करू लागलो, रोज एक नवीन नवीन पाहिजे. तर हेच आमचे भाव मिच्छामे दुक्कडम चुकीचे भाव आहेत. ते खोटे भाव आता माझे समाप्त हो. मी माझ्या ज्ञान दर्शन स्वरूपाचीच काय करो, रुची करो. आणि अशी ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली की तिथं बाहेरची खोटी रुची काय झाली, सहजच संपली. म्हणून मी एकटा आलो, एकटा राहणार, एकटा जाणार. या संसारात माझा पूर्वी पण कोणी नव्हतं, आत्ता पण कोणी नाही आणि पुढे पण कोणीच असणार नाही. आणि असं जर आपण स्वतःला जाणू लागलं तर आपल्याला बाहेरची खोटी रुची राहतच नाही. म्हणून आम्हाला हे देवशास्त्र गुरु या दुःखातनं तरण्याचा मार्ग सांगतात. मग आपण काय करतो, उलट त्यांच्या जास्त नको जवळ जायला. जास्त जवळ गेलो की जास्त त्यांचं ऐकावं लागतं. ऐकलं की पाह बदलतात. आपलं चाललंय ते ठीक आहे म्हणून लांब लांब राहत. म्हणून भजनात काय म्हटलंय, भवाब्दी तारक गुरु आम्हाला प्रकाश देऊनी सुमार्ग दावा, मती असोनी मदांध झालो, स्वधर्म त्यागुनी जडात रमलो, चुका भवाब्दी तारक, भवरूपी सागरातनं तारणारे कोण आहेत, गुरु आहेत. उपचारित असद्भूत व्यवहारण्याने का सद्भूत व्यवहारण्याने, उपचारित असद्भूत व्यवहारण्याने गुरु आम्हाला तारतात आणि आम्हाला प्रकाश देतात. म्हणजे कशाचा प्रकाश देतात, ज्ञानाचा प्रकाश. आतमध्ये प्रकाश शक्तीतनं अभिवृत्ती केली तर आपला आत्मा जाणीवेत आला. आणि असं आपण आपल्या स्वतःला जाणू लागलो
तर बाहेरची सगळी रुची संपली. बघा आज सोमवार आहे, काय करायचं? लवकर सोडायचं आहे की अजून आम्हाला बसायचं 10 वाजेपर्यंत? काय म्हणतात? बाजारचा दिवस आहे, लवकर सोडा. तर आज बाजार असो तर काय असो, दिवसभराचं सगळं अटेंड करायचं आहे. एक दिवस आपलं दुकान बंद राहिलं तरी काही बिघडत नाही, पण आम्ही जर ह्या ज्ञानापासून वंचित राहिलो तर आमचे भाव काय झाले? वाढले. म्हणून आम्हाला इतकी आत स्वरूपाची रुची लागली पाहिजे की ह्या पैशाची भोगाची रुची काय झाली? सहजच संपली. म्हणून एक आमचा ज्ञानदर्शन अखंड आत्मा, परिपूर्ण आत्मा, अनंत गुणांनी समृद्ध आहे. ह्या आतल्या समृद्धीला भोगू लागलो तर बाहेरची विभावाची रुची संपली. आणि असं आपल्या आत्म्याला भोगू लागलो तर आपलं सगळं जीवन काय झालं? ज्ञानेश्वर झालं. बाकीच्या परमाणू वगैरेंना काय म्हटलं? जडेश्वर. आणि जे हे विकारी भाव आहेत ते काय झालं? अज्ञानेश्वर. वेगळ्या पद्धतीने श्रीमद राजचंद्रांनी असं घटवलंय, ज्ञानेश्वर, जडेश्वर आणि विभावेश्वर किंवा अज्ञानेश्वर. मग अशा पद्धतीने आम्ही स्वतःच्या स्वरूपाची रुची केली तर हे सगळं दुःख आमचं आत्ताच संपलं, वेगळा क्षण नाही. आणि स्वरूपाची रुची केली नाही तर सारखं खायचं आहे, प्यायचं आहे, मजा करायची आहे, हेच भाव आपण करत राहतो आणि दुःखी होतो. आणि जर आम्हाला आतमध्ये अनुभूती आली तर इतकं अनुभूतीचं महात्म्य आहे की त्या पुढं काय आहे? सगळ्या जगातलं 5 इंद्रियांचे भोग जरी आले तरी भोगले तरी सुद्धा त्यांची तुच्छता आहे. म्हणून काय म्हणतो सवयसाच्या स्तुतीमध्ये? बनाऊ पत्र कुंदन नाम रत्नो ना अक्षरो. जी पत्र आहेत ती किती वेळा वाचायला तितकं कमीच आहे. आणि जितकी आपण ही सगळी पत्र वाचतो तर आपल्याला शांती आहे. मग काय सांगितलं? समयसार शांतीला निमित्त आहे. प्रवचनसार हरित क्रांती, एव्हरग्रीन. आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंदाला प्राप्त होतो. आणि तिसरं काय सांगितलं? पंचास्तिकाने भ्रांती मिटते. नियमसार सम्यक चारित्राला कारण आहे. प्रमादी जीवन संपलं. म्हणून आम्ही सारखं आतमध्ये स्वतःला डोकू लागलो तर आमचं अष्टपाऊडचं काय म्हणते? अष्टपाऊड, पाऊड म्हणजे प्राभूत सांगितलं होतं. प्रभूत प्रकर्षाने, आ म्हणजे चोहोबाजूने भरलेला ज्ञान स्वभाव त्यातनं दाखवला. म्हणजे आपण समृद्ध आहोत हे कळालं. नंतर प्राभूतचा दुसरा अर्थ काय सांगितलं होता? भेट नजराणा. कुंद कुंदांनी आपल्याला भेट दिली आहे. त्याच्यानंतर तिसरा अर्थ काय सांगितला होता? गृह्य आधार पोषण योग. आधार आणि पोषण करण्यासाठी गृह्य धातू सांगितला. आणि अशा रीतीने आम्ही आमचा आधार घेतला तर आम्हाला बाहेरच्या आधाराची गरज नाही. काय सांगितलं होतं? जगत में सब अपने अपने आधार, जो पर को आधार मानता वह मूर्ख सरदार. मूर्खांचा राजा. मला पराच्या आधाराची बिलकुल गरज नाही. एकटा जीव सदाशिव. जो एकटा राहतो तो सदैव
सुखी असतो. म्हणून काय म्हणलंय, सिद्धशिलेच्या वाटेवरती लग्न नसे हे विघ्न असे. नीट पाठ करून घ्या. तर सिद्धशिलेच्या वाटेवरती लग्न नसून विघ्न आहे. आणि हे जर आम्हाला कळालं तर आम्ही स्वतःमध्ये राहू शकतो. राजूलनी पाहिलं, इतक्या प्राण्यांना बळी देणार म्हटल्यावर, आपल्या विवाहासाठी ही योजना आहे म्हटल्यावर पटकन तिथूनच वळाले आणि दीक्षा घेऊन निघून गेले. आणि नेमिनाथांनी पाहिलं. नेमिनाथ. आणि ते त्यांचं बघून राजूलला पण वैराग्य झालं. किती आई समजावते, अजून काय झालंय, अजून काय लग्न झालं नाही, अक्षरा पडल्या नाही, तर आपण दुसरं बघू. तर ती म्हणते, मनाने एकदा वरलं संपलं, आता परत दुसऱ्याची गरज नाही. आपण किती जणांना वरत असतो. लग्न झाल्यानंतर पती सोडून बाकी सगळे मला पित्याप्रमाणे, भावाप्रमाणे, आणि पत्नी सोडून बाकी सगळे मातेप्रमाणे, बहिणीप्रमाणे आहेत. हे जर समजलं तर परस्त्री पर पुरुषाची रुची संपली. म्हणून काय सांगितलं की जर परस्त्री परपुरुषाची रुची केली तर आमचं जीवन व्यर्थ चाललंय. म्हणून ज्ञान झाल्यानंतर लक्षात येतं की आम्ही आमच्या स्वतःच्या स्वरूपातच राहणार. स्वरूप सोडून आम्हाला बाहेरचं काहीच नको. आणि इतकं आतलं आपलं चैतन्य स्वरूप समृद्ध आहे, आनंदाला कारण आहे. आतमध्ये जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे. बाहेरच्या अचेतन वस्तूंमध्ये ज्ञान पण नाही, आनंद पण नाही. आणि त्या वस्तूंना आनंद गोळा करायला निघालो तर चुकलं. म्हणून मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपालाच विषय करून जाणेन आणि आपासमती शुद्ध प्रमाणात्मक साधनाने जाणे. आणि असं आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती. म्हणून आपल्याला ह्या समयसार समजून जीवनात उपयोग काय, अंतर्मुहूर्तात उपयोग बदलतो. स्वभावाला जाणलं, परत विकल्पाला, परत स्वभावाला जाणलं, परत विकल्पाला. अंतर्मुहूर्ते गते सती ध्यान परावर्तनम असती. प्रवचन 196 खात्यामध्ये काय सांगितलं, अंतर्मुहूर्त गेल्यानंतर ध्यानाचं परावर्तन होतं. आपण शुभाशुभ तर करतोयच परावर्तन, पण आता शुभातनं शुद्धात गेलो, परत शुभात आलो, परत शुद्धात गेलो. आणि असं करता करता एक दिवस आपण स्वतःमध्येच राहिलो तर आपली ही सगळी दुर्दशा संपली. म्हणून कासपर्यंत जे केलं नाही ते करायचं आहे. फॅशन सांगितली ना साडीची, किणी नेसत आहे तशी साडी पाहिजे म्हणून तिनं हट्ट केला. त्या दुकानदाराने सगळं दुकान तिच्या समोर होतलं तरी नाही म्हणते, अजून नवीन फॅशनची घ्या. आणि शेवटी जरी काठीची पूर्वीची न विकलेली आणून तिच्या समोर ठेवली. तिला इतका आनंद झाला की हे कोणच नेसत नाही, मला नवीन नेसल्यावर बरं वाटेल, सगळ्यांसमोर हिंडता येईल जरा दिमाग दाखवत. आणि ती घरी नेली आणि पाण्यात घातल्याशिवाय नेसत नाही म्हणून पाण्यात घातलं की 4 तुकडे झालं. काय झालं, हौस पेटली फॅशन करणार. मग आम्हाला खरी फॅशन कोणती करायची, आजपर्यंत बाहेरची सगळी फॅशन केली, पण हा मी चिदानंद अनुभूती घेतली नाही. आणि ही जर फॅशन केली तर आपल्याला आत्ताही शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला. हे इक्वलायझेशन समजलं तर बाहेरचे सगळे खोटे भाव संपले. आणि ही सहज दशा आहे, आतमध्ये उपयोग लावला, सहज अनुभूती झाली. करा म्हणून सांगितलं तर काल काय सांगितलं, कुठला नाही झाला तो दैव नाही आणि पुरुषार्थ नाही सांगितले. अनुभूती केली पाहिजे, प्रयत्न करा, असं जे वर्णन येतं ते पुरुषार्थ नाही आत गेलं. पुरु अधिक श अधिक अर्थ. पुरु म्हणजे ज्ञानदर्शन, उत्तम गुण, आणि त्या श म्हणजे राहतो, आणि त्याच्यासाठी अर्थ म्हणजे अर्थक्रिया करतो, तो पुरुषार्थ नाही झाला. आणि सहज होते, जेव्हा योग्यता असेल तेव्हा सहज होते असं म्हटलं तर दैव नाही झाला. मग कोणी दैवाच्या मुख्यतेने बोलतं, सहज होते. करा म्हणलं की लगेचच ॲलर्जी येते, करा करा काय सांगतं ते सहज होते. तर दैव न्यायातनं सांगितलं सहज होते, पण पुरुषार्थ न्यायाने सांगितलं प्रयत्न कर, आत्ताच होऊ शकते. ट्राय अँड ट्राय बट डू नॉट ट्राय. प्रयत्न केला तर आपल्याला हा सहज आनंद भोगायला मिळू शकतो, आणि प्रयत्न केला नाही तर हा आनंद आपल्याला मिळत नाही. म्हणून आपल्याला सारखं स्वभावाला जाणायचं आहे.
आणि आता सगळ्यांनी स्वभावाला जाण्यासाठी काय करायला पाहिजे, पुरुषार्थ करायचंय. ही झाली पुरुषार्थ प्रधान भाषा. आणि दैव नाही सांगतो की होणार होती त्या सन्मती झालीच, दैव नाही झाला. आणि हे जर आपण करू लागलो अनुभूतीचं प्रॅक्टिकल, तर बाहेरची रुची संपली. आणि सगळ्यांनी तर वर्षभराचे दागिने घेणार नाही, कपडे घेणार नाही, नियम घेतलाय. मग ते काय करायचं तर राहिलेले पैसे? थोडेच जण म्हणतात दान. दान म्हणजे सगळ्या साधर्मी ब्रह्मचारी ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही मदत केली तर जिवंत मंदिरं तयार झाली. आणि अशी जिवंत मंदिरं तयार झाली की तिथं आपल्याला काय झालं, आपल्या जीवनात पण जिवंतपणा आला आणि आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे साधना करू लागलो. म्हणून काय आहे की आपल्याला बाहेरचं सगळं बघा, मंदिरात आपण दान टाकतो. मंदिरचं दान काय आहे, फक्त मंदिरची व्यवस्था आणि शास्त्र छापायला उपयोग. ते असं कुणाला वैयक्तिक देता येत नाही, निर्माल्य झालं. पण हे जर सद्दान, महाराजींनी काय सांगितलं, सद्दान करत जा. तर सद्दानाची पद्धत का आली, तर ते जर घरात देवासमोर केलेलं पण घरातलं दान सद्दान नाही, देवासमोर केलं की ते निर्माल्य झालं. म्हणून जे आपण काय करतो, साधनी ब्रह्मचारी देणार आहे त्यांना आपण द्यायचं दान वेगळं केलं. आणि असं जर त्यांना अनुकूलता दिली तर आपल्या जीवनात पण अनुकूलता आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला सवय काय लागली, फक्त शास्त्रानं म्हणलं तर लाखो रुपये देऊ, मंदिरला देऊ. पण जिवंत लोकांना द्यायचं म्हणलं तर किती देऊ म्हणतो, 500 की काय करायचं त्यांना. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करतो, कंजूसी करतो. पण तेच आपल्याला जर धर्माचं मर्म समजलं तर त्यांना निराकुल करण्यासाठी मी भरपूर देईन की जेणेकरून ते जास्तीत जास्त अनुभूती घेतील. आणि त्यांना अनुकूलता दिली का स्वतःला दिली तर मी सुद्धा माझ्या जीवनात अनुभूती वारंवार घेईन, अशी स्वतःला अनुकूलता दिली. आणि ही अनुकूलता दिली तरच आपल्याला शांती आहे. म्हणून प्रत्येक क्षणी आम्ही स्वतःच्या स्वरूपाचंच काय करायचं आहे, वेदन करायचं आहे. स्वरूपाचं वेदन केलं तर जडाचं वेदन संपलं, जडामध्ये रुची संपली. मग बघा की एका नवीन आलेल्या सुनेने पाहिलं की एक थेंब तुपाचं दुकान आहे, ते एक थेंब खाली पडला तर सासऱ्यांनी काय केलं, ते उचलून चपलीला पुसलं. आणि ती म्हणजे काय कंजूस आहे, कशा रीतीने मी राहणार या घरामध्ये. आणि तिनं नाटक सुरू केलं, मला मंदिर बांधायचं आहे, त्याला इतके घागरी तूप पाहिजे. आणि असं नाटक सुरू केलं. ते म्हणाले देतो, लगेच देतो म्हणाले. तिला वाटलं 2 थेंब त्यांनी चपलीला पुसले, ते कुठं देणार ते 200 घागरी वगैरे. तर त्यांनी सांगितलं की लगेच तुला कुठं पाहिजे तिथं घेऊन जा म्हणून सांगितलं. तिला आश्चर्यच वाटलं. मग ती म्हणाली तुम्ही तिथं पडलेलं तूप का चपलीला पुसला. तर त्यांनी सांगितलं तिथंच पडून राहिलं असतं तर मुंग्या जमा झाल्या असत्या, त्याच्यावर कुणाचा पाय पडला असता आणि काय झालं असतं, हिंसा झाली असती, म्हणून मी तसं केलं. आणि मग आता मंदिरला तर काय तूप लागणार नव्हतं. आता बोललंय म्हटल्यावर ते पायामध्येच ओतलं तर तिथं तर तुपाचीच विहीर झाली. कुठलं गाव आता, बिकानेरच्या मंदिरमध्ये जमिनीतून पण तूप येतं म्हणते. तेच की मग तिथं ते ओतलं तर तिथं आता सुद्धा काय आहे, तुपाचीच विहीर तयार झाली. मग आपल्याला लक्षात घ्यायचं ती गोष्ट तर गोष्टीसाठी आहे. मग त्यांनी जसं इतकं 200 घागरी देऊन टाकलं तसं मला माझी प्रत्येक पर्याय स्वतःला द्यायची. आणि असं आपण स्वतःला आपली पर्याय देऊ लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि जर आपली पर्याय पण स्वतःला दान दिली नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. म्हणून निश्चय दान शुद्धोपयोगासाठी आपली पर्याय वापरली. आणि विकल्पाच्या भूमिकेत बाहेरचं दान व्यवहाराने काय झालं, सतत होऊन गेलं. मग बघा आपल्याला वाटतं मंदिरला द्यायला सांगितलं ठीक आहे, पुस्तक छापायला द्यायला ठीक आहे, पण असं हे साधनी ब्रह्मचारींना द्यायचं आपल्याला काय पटत नाही. का द्यायचं, खूप त्याचा किस पाडत बसतो आपण. पण महाराजजींनी ही व्यवस्था इतकी चांगली केली की आदिनाथ मंदिरात सोलापूरला महाराजजी होते तर त्यांनी तिथं आहारदानाचा विभाग होता, तो कॉलमच समाप्त करून टाकला. आहारदान म्हणून कधी घ्यायचं नाही. काय दोष लागला,
उद्दिष्टाचा दोष लागला म्हणून तो वाक समाप्त केला आणि सद्दान रूपाने द्यायचं. मग त्या सद्दानातनं खूप शिबिरं घेतली, खूप काय ध्यान शिबिरं वगैरे, आणि सगळ्यांना अनुकूलता मिळाली. म्हणजे हे आपल्याला समजलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही सम्यक दान करू शकतो. आणि असं दान केलं तर आपल्याला आत्ता पण अनुकूलता आहे, पुढं पण आपल्याला त्याच्या उदयात साधनेची अनुकूलता मिळणार.